नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये दररोज नवीन जे काही प्रश्न असतात ते प्रश्न घेऊन येतो। त्यासाठी सर्वांनी ते व्यवस्थित पाहिले पाहिजे, कारण हे प्रश्न तुमच्यासाठीच आम्ही तयार करून यांच्या संदर्भामध्ये जे काही एक्सप्लेनेशन आहे, स्पष्टीकरण जे आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर आजचा जो काही प्रश्न होणार आहे तो आपण बघणार आहोत, पण तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे या एनालिसिस मधून तुमच्या समोर आज भेटत आहे। तर बघा, हा जो प्रश्न आहे तो कोणता आहे मित्रांनो, या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं आहे ते एकदा क्लिअर करूयात। बघा, फिल्म फेअर पुरस्कार आहे 2025 चा फिल्म फेअर पुरस्कार आहे। आणि हा फिल्म फेअर पुरस्कार दरवर्षी काय केला जातो, तर हा जो सोहळा आहे हा आयोजित केला जातो। आणि तुम्हाला पहिला प्रश्न असा तयार होऊ शकतो इथे की हा जो सोहळा आहे हा कितव्या नंबरचा आहे, ह्याची आवृत्ती कितवी आहे, तर ती 70वी आवृत्ती आहे। म्हणून त्या संदर्भातला हा तुमचा पहिला प्रश्न तयार होतो। आणि त्यानंतर आता दुसरा जो प्रश्न आहे तो कसा तयार केला जाणार आहे, तर 70वा फिल्म फेअर पुरस्कार 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे ते असं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे। मग हे जे आहे मित्रांनो, हे अहमदाबादला आयोजित केलं गेलेलं आहे। अहमदाबाद मध्ये नेमकं कुठे, तर इका एरेना या ठिकाणी ते आयोजित केलेलं आहे। तर हे दोन्ही जे काही ठिकाण आहेत ते कोणत्या राज्यातले आहेत, तर गुजरात मधले आहेत। यावेळेस गुजरात मध्ये तो जो हे आहे तो अवॉर्ड फंक्शन आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं। आणि या अवॉर्ड फंक्शनचा उद्देश असा आहे मित्रांनो, कारण याचा उद्देश पण तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे। तर याचा उद्देश हा आहे की गुजरातचा जो काय पर्यटनाचा भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या, याचा उद्देश काय ठरणार आहे, तर गुजरातचा जो काय पर्यटनाचा भाग आहे हे जे पर्यटन आहे हे पर्यटन काय झालं पाहिजे, तर पर्यटनाचा विकास झाला पाहिजे। आणि त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुजरात हे जे आहे ते अग्रेसर होणं महत्वाचं आहे। अशा दोन्ही अँगलने इथे काय केलं जाणार आहे, तर विचार केला जाणार आहे, लक्षात राहू द्या। तर फिल्म फेअर पुरस्कार आहे आणि इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की सर्वोत्कृष्ट जो काय चित्रपट म्हणून जो पुरस्कार मिळाला आहे तो कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तो एक प्रश्न होतो। बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरलेला आहे, तर लापता लेडी म्हणून लापता लेडी हा चित्रपट ठरलेला आहे। ओके, सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असा येईल की सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलेला आहे, तर किरण राव ही ठरलेली आहे। किरण राव या डायरेक्टरने काय केलेलं आहे, तर लापता लेडी हाच चित्रपट तिने तयार केलेला होता। आणि तिच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट हा देखील अवॉर्ड मिळाला आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर म्हणून तिला अवॉर्ड मिळाला आहे। किरण राव या महिलेला तुम्ही ओळखत असाल, आमिर खानची जी एक्स वाईफ आहे ती आहे। आणि त्यानंतर परत पुढे आपण काय म्हणूयात की सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कुणाला पुरस्कार मिळाला, तर तो संयुक्त पुरस्कार मिळालेला आहे, अमिताभ बच्चनला मिळाला आहे। अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे। आणि त्याचबरोबर कार्तिक आर्यन याला मिळाला आहे, कार्तिक आर्यन याला मिळाला आहे। म्हणून हे प्रश्न महत्वाचे ठरतात मित्रांनो। आणि अमिताभ बच्चनला कोणत्या चित्रपटासाठी मिळाला आहे, तर आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी मिळाला आहे। आणि कार्तिक आर्यनला कोणत्या चित्रपट मिळाला आहे, तर चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी मिळाला आहे। ओके, हे लक्षात राहू द्या, कुणाला कोणत्या चित्रपटासाठी मिळाला वगैरे वगैरे। ठीक आहे, चला नंतरच्या भागामध्ये जाऊयात। नंतरचा प्रश्न काय म्हणतोय, 70व्या फिल्म फेअर पुरस्कार 2025 मध्ये लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हा कुणाला देण्यात आलेला आहे, तर हा मित्रांनो
श्याम बेनेगल यांना देण्यात आलेला आहे, पण यांना तो मरणोत्तर मिळाला आहे. ओके, त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांना मरणोत्तर मिळाला. आणि पुन्हा जिनद आमान यांना देण्यात आलेला आहे. लक्षात आलं सर्वांना. आता त्यानंतर परत असाही प्रश्न येईल की या फेस्टिवल मध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून कुणाला पुरस्कार मिळालाय, तर छाया कदम यांना मिळाला आहे. छाया कदम लापता लेडी मध्येच काम केलेलं आहे त्यांनी आणि त्यांना मिळालेला आहे, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार आहेत. आपण त्याचा एक स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहोत. ओके, त्यानंतर परत नंतरचा प्रश्न बघा. IUCN नावाची एक संस्था आहे मित्रांनो. IUCN अशी संस्था आहे, ज्या संस्थेला तुम्ही काय म्हणता तर इंटरनॅशनल, व्यवस्थित समजून घ्या, ज्या संस्थेला तुम्ही इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन फॉर नेचर असं म्हणतात. आणि ही जी संस्था आहे, ही संस्था युनायटेड नेशन्स, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना म्हणता, या युनायटेड नेशनची बॉडी आहे, इंटर गव्हर्नमेंटल बॉडी आहे. आणि जी कधी ही संस्था अस्तित्वात आली होती, 1948 ला अस्तित्वात आली होती. हे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे, कळालं सर्वांना. मग या संस्थेचं काय काम आहे, तर ही नॅचरल शब्द आहे बघा इथे, नेचर. तर निसर्गामध्ये जे ठिकाणं काय होत आहेत, नैसर्गिक ठिकाणं जे धोक्यात येत आहेत, अशा ठिकाणांसाठी ती रेड लिस्ट पब्लिश करते. कोणती लिस्ट पब्लिश करते? रेड लिस्ट. लक्षात राहू द्या. आणि मग आपला प्रश्न काय तयार झालाय बघा. IUCN रेड लिस्ट 2025 नुसार खालीलपैकी कोणता प्राणी गंभीररित्या घटलेला आहे किंवा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे ते सांगायचंय तुम्हाला, ज्याला तुम्ही क्रिटिकली इनडेंजर्ड असं म्हणता. त्या रेड लिस्ट मध्ये तो एक मुद्दा असतो, क्रिटिकली इनडेंजर्ड म्हणजे धोक्यात आलेला प्राणी आहे तो. घेरियल गॅव्हियलिस गॅझिंटिकस अशा पद्धतीचा तो प्राणी आहे, ज्याला तुम्ही घोरपड म्हणणार. कुणाची ही जात आहे? घोरपड ही जात आहे. आणि हा जो प्राणी आहे, हा प्राणी काय होत आहे तर धोक्यात आलेला प्राणी आहे. आणि या प्राण्याचं जतन संवर्धन करावं यासाठी त्या लिस्ट मध्ये टाकलेला मुद्दा आहे, म्हणून तोही लक्षात राहू द्या. पुढे स्वदेशी मेळा 2025 हा जो मेळा आहे तो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, तर अगोदर उत्तर बघून घेऊ. नोएडा हाट. आता हाट म्हणजे बाजारपेठ, लक्षात राहू द्या. तर आता नोएडा हे ठिकाण कुठलं? UPचं आहे, उत्तर प्रदेशचं आहे. तर मित्रांनो काय करण्यात आलेलं आहे, भाजपाच्या माध्यमातून एक ठरवण्यात आलंय की आपण स्वदेशी वस्तू वापरूयात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि भारत देश स्वदेशी वस्तूंच्या कडे म्हणजे जाताना आपल्याला लक्षात येत आहे. आणि या बाजारामध्ये स्वदेशी वस्तू ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती विकल्या जाणार आहेत. त्याचा उद्देश असा आहे की जे काय स्थानिक उद्योजक आहेत त्यांना रोजगार मिळावा, त्यांचा आर्थिक विकास व्हावा, अशा पद्धतीचा उद्देश या बाजाराचा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर परत पुढे अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे जे राज्य आहे हे 3ऱ्या क्रमांकाचं आता राज्य ठरलंय की त्यांनी दिवाळीला सार्वजनिक सुट्टी दिलेली आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया दिवाळीला सुट्टी दिलेली. आणि कितवं राज्य ठरलंय ते, तर 3ऱ्या क्रमांकाचं राज्य, हे लक्षात राहू द्या. 3ऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. मग तुम्हाला अगोदरचे 2 जे राज्य आहेत ते माहिती पाहिजेत. आणि दिवाळीला काय म्हणून दर्जा दिलेला आहे किंवा जाहीर केलेला आहे, तर ती धार्मिक सार्वजनिक सुट्टी असेल असं कॅलिफोर्नियाने आत्ताच त्याने घोषित केलेलं आहे. मग अगोदरचे कोणते 2 देश होते, तर बघा पेन्सिल्व्हेनिया नावाचं हे एक राज्य होतं. या राज्याने पण घोषित केलं होतं या अगोदर. आणि सेकंड कोणतं राज्य होतं ते बघा, तर ते होतं एक पेन्सिल्व्हेनिया नावाचं राज्य आहे. आणि कनेक्टिकट नावाचं हे राज्य आहे. असे 2 राज्य आहेत.
ज्या राज्याने दिवाळीला धार्मिक सार्वजनिक सुट्टी द्यायचं ठरवलेलं होतं अगोदरच, आणि आता या वर्षी कॅलिफोर्निया या राज्याने देखील ठरवलं आहे, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 असा एक कायदा आहे. ओके, ऑलरेडी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन करण्यात आलेला हा कायदा आहे, आणि या कायद्यामध्ये आतापर्यंत एकाही राज्याने दुरुस्ती केलेली नाही. परंतु आता दुरुस्ती विधेयक पारित करण्यात आलेलं आहे आणि ते राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवण्यात देखील आलेलं आहे. तर ते राज्य कोणतं आहे ज्या राज्याने काय केलेलं आहे, तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती सुचवणारं एक विधेयक आणलेलं आहे, तर ते केरळ राज्याने आणलंय मित्रांनो. आता या विधेयकामध्ये काय आहे बघा, तर हे विधेयक जे आहे ते आपलं जे शेड्यूल आहे बघा, शेड्यूल सेकंड जे आहे, ओके, परिशिष्ट 2 जे आहे, त्या परिशिष्ट 2 मध्ये असं सांगण्यात आलंय, वर्मीन नावाचा एक मुद्दा आहे बघा, वर्मीन. ठीक आहे, वर्मीन. ठीक आहे, आणि वर्मीनचा अर्थ काय होतो, अशी एक तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे. असं वर्मीन मिळतं आपल्याला जेव्हा या कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाईल, एखाद्या राज्याला दिलं जातं. मग ते कशाची परवानगी असते, तर प्राण्यांना मारण्याची परवानगी असते. काय करण्यात आलेलं आहे माहिती आहे का, की प्राणी आणि मनुष्य हा जो संघर्ष आहे हा अलीकडे मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसत आहे, आणि या संघर्षामध्ये मनुष्य हानी होते, आणि ती हानी टाळण्यासाठी या राज्याने अशा प्रकारचा जो काय मुद्दा आहे तो समोर आणलेला आहे. आणि निश्चितच या राज्याने हे विधेयक पारित करून राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवलंय, आणि ते जर मंजूर झालं तर केरळच्या लोकांना काय करण्यात येणार आहे माहिती आहे का, केरळचे लोक इथे त्यांना एक अथॉरिटी मिळणार आहे. जर गावामध्ये एखादा वाघ जरी आला तरी पण ते लोक त्यांना या कायद्याच्या अंतर्गत शूट करू शकतील. परंतु या कायद्यामध्ये खरोखरच दुरुस्ती झाली तर, म्हणजे जर तरचा तो भाग आहे. पुढे चला लगेच. 2025 ला शहरी विकास वर्ष म्हणून कोणत्या राज्याने घोषित केलेलं आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर हे जे आहे हे गुजरात या राज्याने घोषित केलंय मित्रांनो, गुजरात या राज्याने घोषित केलंय. आणि बघा, लक्षात ठेवा काय झालं माहितीये का, एक स्वच्छतेचा जो काय रिपोर्ट आहे तो जाहीर झालेला होता पाठीमागेच, आणि 3 लाख, समजून घ्या, 3 लाख ते 10 लाख या लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये गांधीनगर नावाचं जे काय शहर आहे, हे गांधीनगर नावाचं शहर हे अव्वल दर्जावर होतं. गांधीनगर, आणि या शहराला स्वच्छतम शहर पुरस्कार मिळाला होता. बरोबर आहे, लक्षात आलं सर्वांना. आणि त्यानंतर सुरत महानगरपालिकेला एक निर्मळ महानगरपालिका म्हणून पुरस्कार दिला गेला होता. ओके, अशा ते म्हणजे स्टेट लेवलला झालं होतं ते त्यांच्याकडे. ओके, लक्षात आलं सर्वांना. हे उत्तर प्रदेश लिहिलं का, गुजरात उत्तर आहे बरं का, गुजरात लक्षात राहू द्या. गुजरातने ते हा इनिशिएटिव्ह राबवलेला आहे, यांनी नाही राबवला, उत्तर प्रदेशने नाही. कारण गांधीनगर आणि सुरत हे कुणाचे हे आहेत, शहर आहेत, तर गुजरातचे आहेत. ठीक आहे, आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, व्यवस्थित समजून घ्या. व्हायब्रंट गुजरात नावाची एक हे आहे, परिषद आहे, व्हायब्रंट क्षत्रिय परिषद. आणि ही जी परिषद आहे ही 2025 ला भरवण्यात आली. तर ही कोठे भरवण्यात आली, तर ही जी परिषद आहे मित्रांनो, ही परिषद मेहसाणा या ठिकाणी भरवण्यात आली. ओके, पुढचं नाही वाचलं तरी चालेल, कारण मेहसाणात तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार आहे. मेहसाणा हे कुठलं ठिकाण आहे, तर हे देखील गुजरातचं ठिकाण आहे. कुठलं ठिकाण आहे, गुजरात, हे लक्षात राहू द्या. ओके, चला नंतरचा प्रश्न काय आहे बघा. भारतीय महिला क्रिकेट मध्ये सर्वात जलद 1000 एक दिवसीय जे काय धावा आहेत त्या धावा करणारी खेळाडू कोणती ठरलेली आहे, तर ही ऋचा घोष ही खेळाडू ठरलेली आहे. हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर पुढचा जो काय मुद्दा आहे तो बघूयात आपण. महाराष्ट्रात पक्षमित्र संमेलन भरवण्यात आलेलं आहे 2025, म्हणजे जाहीर झालंय ते, सध्या आलेलं नाहीये कारण त्याची तारीख आहे बघा 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर, 2च दिवस असणार आहे. नोव्हेंबर अशी तारीख आहे त्याची.
आणि ही जी तारीख आहे या तारखेला हे संमेलन भरवण्यात येणार आहे आणि हे अमरावती या ठिकाणी भरवण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे कितवं संमेलन असणार आहे असं पण परीक्षेत तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर याची जी काय आवृत्ती आहे ही 38वी आवृत्ती असणार आहे. आणि हे कुठं भरवलं जाणार आहे तर अमरावतीमध्ये भरवलं जाणार आहे. आता पक्षमित्र संमेलन आहे ज्या माध्यमातून पक्षांचं जे काय कॉन्झर्वेशन आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने हे जे संमेलन असतात किंवा जे पुरस्कार असतात त्यानंतर परत वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही योजना असतात या योजना वरवर मुद्द्याने किंवा मग त्या पॉइंट वरती आपल्याला परीक्षेला प्रश्न येत असतात. हे सर्व जे काय प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. कुठे अडचण आल्यानंतर आवर्जून आम्हाला सांगत चला. या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. अडचणी आल्यानंतर आम्ही आहोतच. ठीक आहे.